नवी दिल्लीमध्ये काल पार पडलेल्या एनडीएच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मानाचं स्थान मिळाल्याचं बघायला मिळालंय। त्यामुळे एनडीएमध्ये सामील झाल्यानंतर एकनाथ शिंदेंचं राजकीय वजन वाढलंय अशी चर्चा सुरू झालेली आहे। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। मंगळवारी राजधानी नवी दिल्लीमध्ये भाजप प्रणित एनडीएची बैठक पार पडली। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आलेली होती। एनडीएतल्या 38 घटक पक्षांच्या नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावलेली होती। एनडीएमध्ये नव्यानं सामील झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सुद्धा आमंत्रित करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे बैठक स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागताचा मान भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील देण्यात आलेला होता। यावेळेला मोदींनी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आपुलकीनं विचारपूस केली। शिवसेना एक एनडीए का और बीजेपी का बहुत ही पुराना पार्टनर है। अटल जी, आडवाणी जी और मोदी जी के नेतृत्व में अभी महाराष्ट्र में हम लोग काम कर रहे हैं, तो निश्चित रूप से इसलिए हम लोग आज की बैठक में शामिल हैं। या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांच्या शेजारी आसन देण्यात आलेलं होतं। पंतप्रधान मोदींच्या शेजारी पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा बसले होते, तर त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आसन देण्यात आलेलं होतं। त्याच रांगेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या शेजारी अजित पवारांची आसन व्यवस्था करण्यात आलेली होती। म्हणजे उद्धवजी आमच्याकडे होते त्यावेळेला त्यांनाही मारत असतानाच या ठिकाणी होतं, परंतु ते आता आम्हाला सोडून गेलेत आणि आज त्यांची अवस्था काय आहे? आज त्यांना कुणाच्या बाजूला जाऊन बसावं लागतंय, कुठच्या लाईनीमध्ये ते जाऊन बसतायत याचा विचार आता त्यांनीच करावा। वर्षभरापूर्वी शिवसेनेतल्या बंडानंतर एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत युती केली, तर नुकतंच अजित पवारांची युतीमध्ये एंट्री झालेली आहे। एनडीएच्या बैठकीत या दोन्ही नेत्यांना महत्त्व देण्यात आलेलं आहे। त्यामुळे एनडीएमध्ये मुख्यमंत्र्यांचं राजकीय वजन वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।